राजकारणात जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते कधीच दिसत नाही. हे वाक्य जर कोणाच्या आयुष्याला तंतोतंत लागू पडत असेल तर ते म्हणजे शरद पवार. काल विधानसभेत सगळ्या आमदारांच्या डोळ्यात पाणी होतं. दादांविषयी शोक व्यक्त होत होता. त्यानंतर वरळीच्या विस्तीर्ण मैदानात दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा सुरू झाली. पण तिथे एका व्यक्तीची अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. ती म्हणजे खुद्द शरद पवार यांची. पण एक गोष्ट इथे काळजावर कोरून ठेवा, राजकारणात पवार साहेब तिथे नसणं हेच त्यांच्या तिथे असण्यापेक्षा जास्त भयानक असतं. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ती रुग्णालयात उपचार घेत आहेत हे जगाला माहीत आहे. पण त्यांचा तो गुप्त डावपेच जो आजवर कोणाच्याच लक्षात आला नव्हता, आता हळूहळू उलगडायला सुरुवात झाली आहे. साहेबांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे समजणं तर ब्रह्मदेवालाही कठीणच. पण यावेळी त्यांनी अशी चाल टाकली आहे की एका दगडात तब्बल 3 मोठे राजकीय पक्ष अक्षरशः हादरले आहेत. अजितदादांच्या त्या रहस्यमय शेवटानंतर अनेकांना वाटलं आता राष्ट्रवादीचा खेळ संपला. काहींनी तर पडद्यामागे पक्ष काबीज करण्यासाठी गुप्त हालचालीही सुरू केल्या. पण त्यांना कदाचित हे ठाऊक नव्हतं, राष्ट्रवादी जरी दादांची वाटत असली तरी तिच्या प्रत्येक श्वासामागे उभा असलेला हात हा कणखर आणि अनुभवी शरद पवारांचाच आहे. अपघात घडल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात साहेबांनी जी चाल खेळली तिने केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाचं राजकारणही हादरून टाकलं. संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगत होता हा घातपात आहे, पण साहेब मात्र शांत होते. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, हा केवळ अपघात आहे. ही साधी प्रतिक्रिया नव्हती, ती होती एका प्रचंड राजकीय वादळापूर्वीची भयानक शांतता. आज साहेब रुग्णालयात असले तरी सुद्धा त्यांचे मोहरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कसे हलत आहेत. नेमका असा कोणता डाव त्यांनी आखला आहे की सत्ताधाऱ्यांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि खळबळजनक रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला जेव्हा 28 तारखेला अजितदादांचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात दादा कायमचे निघून गेले. राज्यात शोककळा पसरली, पण त्याच वेळी संशयाचं वादळही उठलं. अपघात होताच लोकांच्या मनात एकच प्रश्न, हा खरोखर अपघात आहे की घातपात? संशयाची सुई अनेक मोठ्या नेत्यांकडे फिरू लागली. सोशल मीडियावर चर्चा पेटल्या, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण अजून घटना घडून तासही उलटला नव्हता तोच साहेब स्वतः मीडियासमोर आले आणि त्यांनी शांत पण ठाम शब्दात सांगितलं, हा घातपात नाही, हा अपघात आहे. याचा राजकारण करू नका. आता इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण प्रश्न असा होता, घटना घडून अवघा 1 तास झाला, चौकशी सुरूही झाली नव्हती, अहवाल समोर आले नव्हते. मग इतक्या खात्रीने त्यांनी हे कसं सांगितलं? ही फक्त प्रतिक्रिया नव्हती, ही एक रणनीती होती का? लोक विचार करू लागले. कारण एक गोष्ट महाराष्ट्राला चांगली ठाऊक आहे, शरद पवार जे बोलतात त्याच्या मागे नेहमीच काहीतरी मोठं दडलेलं असतं. आता जरा विचार करा, साहेब इतक्या कमी वेळात थेट निष्कर्षापर्यंत कसे पोहोचले? घटना घडली, चौकशी सुरूही झाली नव्हती आणि त्यांनी ठामपणे सांगितलं हा अपघात आहे. म्हणजे त्यांना आधीच काही माहिती होतं का? हा प्रश्न लोकांच्या मनात घोळू लागला. टीकाकारांनी तर थेट आरोप करायला सुरुवात केली. पण खरं चित्र अजून समोर यायचं बाकी होतं. कारण काही गोष्टी वेळ आल्याशिवाय उलगडत नाहीत. आणि मग आजचा दिवस उजाडला आणि आज अनेक गोष्टी अचानक स्पष्ट व्हायला लागल्या. राजकारणात एक नियम असतो, जेव्हा एखादी गोष्ट खूप स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितली जाते तेव्हा समजून जायचं त्यामागे काहीतरी मोठं दडलं आहे. त्यावेळी त्यांनी उच्चारलेलं ते एक वाक्य अनेकांना वाटलं यामुळे तपास यंत्रणांचे हात बांधले गेले. पण आता नवी चर्चा सुरू झाली आहे. कदाचित ते वाक्य तपास थांबवण्यासाठी नव्हतंच, तर जे संशयित होते त्यांना गाफील ठेवण्यासाठी होतं. ज्यांना वाटत होतं आपण वाचलो, संशय दूर झाला, कदाचित तेच या डावाचे खरे लक्ष होते. दिशाभूल करून शत्रूला निष्काळजी बनवणं आणि योग्य वेळी चाल टाकणं, हीच तर साहेबांची जुनी आणि धोकादायक शैली आहे. आणि यावेळीही कदाचित तीच रणनीती पुन्हा एकदा वापरली गेली आहे.
आता खरी गोष्ट समोर येते. त्यावेळी त्यांनी हा अपघात आहे असं ठामपणे का म्हटलं होतं, त्यामागचं खरं कारण आज उघड होऊ लागलं आहे. राजकीय डावपेच कशा शांतपणे पडद्यामागे रचले जातात याची कुणालाच कल्पना आली नाही. दादांचा अंत्यविधी पार पडला. राज्यात शोककळा होती आणि त्याच दरम्यान अचानक बातमी आली. साहेबांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाहेरून पाहिलं तर चित्र अगदी स्पष्ट होतं. साहेब आजारी आहेत. ते राजकारणापासून काही काळ दूर गेले आहेत. संपर्क तुटला आहे. पण राजकारणात जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. कारण चर्चा अशी सुरू झाली आहे की खरा खेळ त्याच काळात सुरू होता, जेव्हा सर्वांना वाटत होतं की साहेब विश्रांती घेत आहेत, तेव्हा काहीतरी मोठं हलत होतं. आणि आता जे उघड होत आहे ते अनेकांच्या कल्पनेपलीकडचं आहे. ज्यांनी साहेबांना जवळून ओळखलं आहे त्यांच्याही तोंडचे पाणी पळालं आहे. इतका मोठा आणि सूक्ष्म डाव त्या ठिकाणी रचला गेला होता. साहेबांचा शेवटचा वार काय होता हे कोणालाच कळलं नव्हतं. कारण त्यावेळी ते दवाखान्यात दाखल होते. परिस्थिती अशी होती की साहेब रुबी रुग्णालयात उपचार घेत होते आणि बाहेर राजकारणात शांततेच्या आडून वादळा तयार होत होतं. बाहेर एकच चर्चा सुरू होती. आता साहेब थकलेत. आता राष्ट्रवादीचा शेवट जवळ आलाय. काही ठिकाणी तर बातम्याच पेरल्या जाऊ लागल्या. आता पक्षाची सूत्रे दुसऱ्यांच्या हातात जाणार. आता नवीन नेतृत्व पुढे येणार. राजकीय वर्तुळात कुजबुज वाढत होती. पण सगळ्यांना जे दिसत होतं तेच खरं चित्र नव्हतं. कारण साहेब रुग्णालयात असले तरी खेळ थांबलेला नव्हता. उलट खरा खेळ तेव्हाच सुरू झाला होता. जणू एखादा जादूगार प्रेक्षकांचं लक्ष एका हाताकडे वळवतो आणि दुसऱ्या हातानं खरी जादू करून दाखवतो. तसंच काहीसं इथे घडलं. साहेबांनी रुग्णालयातूनच रोहित पवारांना मैदानात उतरवलं. एकीकडे साहेब शांतपणे म्हणत होते हा अपघात आहे, तर दुसरीकडे रोहित पवार पत्रकार परिषदांमध्ये ठामपणे सांगत होते या प्रकरणातील 70% रहस्य अजून उलगडायचं आहे आणि थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत होते. आता हे वरकरणी विसंगत वाटतं. एकाच घरातून दोन वेगवेगळे सूर. पण राजकारणात हे योगायोग नसतात, हे नियोजन असतं. साहेबांनी स्वतः स्टेट्समनची भूमिका घेतली. शांत, संयमी, राजकारणापलीकडे उभे असलेले नेते आणि दुसरीकडे नातवाच्या माध्यमातून आक्रमक राजकीय वार. ही दुहेरी रणनीती होती का? अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता होती. कोण पुढे, कोण नेतृत्व घेणार, पुढचा राजकीय मार्ग कोणता? आणि नेमकं याच क्षणी साहेबांनी बोर्डावरची सगळी मोहरे हलवायला सुरुवात केली. काही रणनीतिकारांना वाटलं होतं आता दादांच्या गटातील आमदार सहजपणे सत्ताधाऱ्यांच्या छावणीत जातील. राजकारणात संधी साधायची वेळ आली आहे. पण इथेच खेळ पलटला. साहेबांनी असा एक अदृश्य सापळा रचला की जे तब्बल 35 आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं तेच अचानक पुन्हा साहेबांच्या नावाचा जप करू लागले. हा चमत्कार कसा घडला? साहेबांनी त्या आमदारांना असा कोणता संदेश दिला होता? सूत्रांचं म्हणणं आहे त्यांना एकच गोष्ट स्पष्ट करण्यात आली. राजा गेला असला तरी राज्य अजूनही माझ्याच ताब्यात आहे. हा साधा संवाद नव्हता, तो ताकदीचा इशारा होता. ज्या दिवशी वरळीत काही मोठे नेते उद्योगपतींसोबत हास्य विनोदात रमले होते त्याच रात्री साहेबांच्या फोन कॉल्सनी अनेक आमदारांची झोप उडवली होती अशी चर्चा आहे. हाच तो भीष्म पितामहाचा दरारा जो आजही जिवंत असल्याचं दाखवून देण्यात आलं. आणि या कथेतला सर्वात मोठा ट्विस्ट, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केला. पण साहेब मात्र शांत राहिले. प्रश्न असा, जर खरोखरच घातपाताचा संशय होता तर त्यांनी तो मुद्दा तात्काळ का उचलला नाही? इथेच त्यांची दिशाभूल करण्याची रणनीती समोर येते. कदाचित त्यांना माहित होतं जर विषय लगेच पेटवला तर पुरावे नाहीसे होऊ शकतात. म्हणूनच कदाचित वरकरणी अपघात म्हणून वातावरण शांत ठेवलं गेलं आणि पडद्यामागे स्वतंत्र हालचाली सुरू ठेवल्या गेल्या. हा त्यांचा मास्टर प्लॅन असू शकतो का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा शांतता पसरते तेव्हा समजून घ्यायचं एखादं मोठं वादळ आकार घेत असतं. आता तीच शांतता संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करत आहे. कारण 16 मार्चला राज्यसभेची निवडणूक आहे आणि साहेब स्वतः मैदानात उतरले आहेत. पण ही फक्त एका खासदारकीची लढाई नाही,
ही आहे दिल्लीला आणि गल्लीतल्या बंडखोरांना संदेश देण्याची चाल. महाराष्ट्र अजूनही माझ्याच शब्दावर चालतो आणि रिमोट कंट्रोल अजूनही माझ्याच हातात आहे. ज्यांना त्यांनी राजकारणात घडवलं, सत्तेच्या पटावर वजीर बनवलं, तेच आज वेगळी वाट चालत आहेत. पण बुद्धिबळाचा एक नियम असतो, वजीर गेला तरी राजा हतबल होत नाही, उलट तो अधिक आक्रमक होतो. आता प्रश्न असा, साहेब नवा वजीर शोधत आहेत की स्वतःच वजीर बनून चेकमेट करणार आहेत? या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट दिसते, रोहित पवारांची आक्रमक भूमिका. ते ज्या पद्धतीने जुने नेते आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत, त्यावरून एक संकेत मिळतो, पक्षावर पुन्हा एकदा पूर्ण नियंत्रण मिळवण्याची मोहीम सुरू झाली आहे. पुढील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. साहेबांची शैली कायम एकच, समोरून वार नाही तर पडद्यामागून निर्णायक चाल. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तीच निर्णायक चाल रचली जात आहे. आता या संपूर्ण कथेचा सर्वात धक्कादायक भाग, 28 जानेवारीला साहेबांनी हा अपघात आहे असं जे ठामपणे म्हटलं, ते कुणाला वाचवण्यासाठी नव्हतं, तर कुणाला तरी सापड्या तडकवण्यासाठी होतं का? 28 फेब्रुवारीला येणाऱ्या तपास अहवालाकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत आणि सत्ताधारी गटातही कुजबूज सुरू आहे. सर्वात मोठी चर्चा म्हणजे साहेबांकडे अजूनही 35 आमदारांची राजकीय चावी सुरक्षित आहे. आज ते दुसऱ्या गटात दिसत असले तरी त्यांचे कान एका इशाऱ्याकडेच लागले आहेत. ही चावी 16 मार्चला फिरणार का? सकाळी की रात्री? 16 मार्च, राज्यसभा निवडणूक. ही फक्त खासदारकीची लढाई नाही, हा महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. साहेब पूर्णपणे बाहेर आले तर त्यांच्या हातात फक्त प्रमाणपत्र नसेल, तर एक नवं सत्तागणित असेल. राजकारणात अपघात नसतात, ते नियोजन असतं. मग अपघात हा शब्द इतक्या घाईत का वापरला गेला? तपास दुसऱ्या दिशेला वळवण्यासाठी की मोठ्या डावाची तयारी करण्यासाठी? एक गोष्ट मात्र निश्चित, साहेब शांत असतात तेव्हा वादळ अधिक भयानक असतं. 16 मार्चला महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाईल का? आता प्रश्न तुमच्यासमोर आहे, हा केवळ दुर्दैवी अपघात होता की अजून न उलगडलेलं राजकीय सत्य?